नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वीच्या शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक विषय अभ्यासणार आहोत. तर आपण कालच नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा विषय व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकतात. तर आज आपल्या सिरीजचा पुढचा टॉपिक आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. हे आपण आपल्या नोट्सच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत, जे सर्व प्रकारच्या राज्यसेवा असो, कंबाईन असो, सरळ सेवा असो, या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी ते उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. आचार्य बाळशास्त्री गंगाधर जांभेकर. आचार्य बाळशास्त्री गंगाधर जांभेकर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि शिक्षक प्रसारक होते. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पुरबुले इथे झाला होता आणि मृत्यू 18 मे 1846 रोजी झाला होता. त्यांचे महत्त्वाचे वृत्तपत्रे आणि त्यांनी पत्रकारितामध्ये काय कार्य केले आहे ते बघून घेऊया. तर जांभेकरांना मराठी पत्रकारिताचे जनक, फादर ऑफ मराठी जर्नलिझम म्हणून पण ओळखले जात. त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केले. हे 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाले. हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजीमध्ये पण प्रकाशित व्हायचे. त्यांनी त्यानंतर दिनदर्शन हे पहिले मराठी मासिक पण सुरू केले. पुढे बघू. साहित्य व शिक्षणातील त्यांचे योगदान. तर त्यांनी विविध विषयावर लेखन केले, जसं इतिहास, गणित, भूगोल, व्याकरण, नीतिकथा आदी. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ह्या ग्रंथालयाची स्थापना करून ज्ञान प्रसाराला त्यांनी चालना दिली. पुढे बघू त्यांनी समाज सुधारणेमध्ये काय काय कामं केले. तर बाळशास्त्री जांभेकर हे समाजातील शिक्षण, विवाह, स्त्री शिक्षण ह्यासारख्या मुद्द्यावर ते अग्रगण्य जगले. त्यांनी आपल्या लेखनाने आणि वृत्तपत्राद्वारे समाजातील असमानता व अज्ञान दूर करण्याचे पण प्रयत्न केले. श्रीपती शेषाद्री प्रकरण पण यांच्याच काळातलं होतं. जर आपण श्रीपती शेषाद्री प्रकरणची जर पार्श्वभूमी बघितली तर एक तरुण होते की श्रीपती शेषाद्री यांना ख्रिस्ती मिशनऱ्यांनी पैशाचे आमिष दाखवून ख्रिस्ती धर्मात रूपांतर केले होते त्यांनी. तर बाळशास्त्री जांभेकरांनी त्यांच्या विरुद्ध पण लढा दिला होता की त्यांना या धर्मांतरच्या प्रवृत्तीला कडाडून त्यांनी विरोध केला आणि त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंतही हा कायदेशीर लढा दिला आणि त्या तरुणला त्या मिशनऱ्यापासून सोडवून त्यांनी मुक्त केले आणि त्यांच्या शुद्धीकरणाची आणि पुनर्धर्मांतर म्हणजे त्याला पूर्ण हिंदू धर्मासाठी त्याला हे केलं, प्रवृत्त केलं. तर ही जवळजवळ 1800 शतकातली गोष्ट आहे की जी आपले आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे त्यांनी याच्यात खूप महत्त्वाची त्यांची भूमिका बजावली होती. तर आता पुढे बघूया. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी विविध विषयावर ग्रंथ किंवा लेख लिहिलेले किंवा त्यांचे भाषांतर पण केलेले. हे बहुधा विषयप्रधान शैक्षणिक लिहिले गेलेले आपले हे विषय आहे की बघूया. गणित, मॅथमॅटिक्सवर त्यांनी शून्य लब्धी म्हणजे शून्य व अंकशास्त्र आधारित ग्रंथ लिहिला. भूगोल या विषयावर त्यांनी देशाचे वर्णन केले. तसेच आपण बघू शकतो की इतिहास या विषयावर त्यांनी प्राचीन व इंग्लंड आणि भारताचा इतिहास हे ग्रंथ लिहिले.
तसं व्याकरणमध्ये बघू शकतो की मराठी इंग्रजी व्याकरण त्यांनी ग्रंथ लिहिले. नीतिकथा नैतिकतेवर आधारित त्यांनी लेख केले. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये खगोलशास्त्र आणि फिजिक्समध्ये पण त्यांनी विविध प्रकारची त्यांनी माहिती दिली. तसंच आपण बघूया की पत्रकारिता, समाज सुधारणा आणि शिक्षण प्रसारात त्यांनी केलेले योगदान हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यांचे कार्य हे महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहास हे मोलाचं स्थान आपल्याला राखते. तर आपले शॉर्टमध्ये आपण नोट्सच्या माध्यमातून की मेन टॉपिक्सवर मेन मुद्द्यावर आपण हे नोट्स बनवलेले आहेत की जे आपल्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपण ह्या सिरीजमध्ये पुढचे आपले समाजसुधारक आहे ते लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.